मंडळी, राजकारणात कधी काय उघड होईल याचा काही नेम नाही. पण सध्या समोर आलेलं मंत्री नरहरी झिरवाळ यांचं हे प्रकरण तर अक्षरशः सगळ्यांना हादरवून टाकणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आणि याच व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ माजवलेली आहे आणि प्रकरणानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण मंडळी, बंद दाराआड मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडणारा हा प्रकार नेमका बाहेर आला तरी कसा? हा व्हिडिओ लीक कोणी केला? यामागे काही राजकीय कट आहे का, की अजून काही वेगळंच समीकरण आहे? आणि या सगळ्यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारा ट्रान्सजेंडर व्यक्ती पवन यादव नेमका कोण आहे आणि याआधी त्याच्यावर काही गुन्हे दाखल झाले आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केलेली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीच घडल्याचं बोललं जाते. त्यामुळं आता फक्त वैयक्तिक बाब न राहता सरकारी सुविधांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या विरोधात केला जातोय. काँग्रेसने तर थेट झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ट्रान्सजेंडर व्यक्तीबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्यक्ती पवन यादव असल्याचं सांगितलं जात आहे. पवन यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचा अंदाज असून तो गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील मालाडपूर्व कुरार विलेज परिसरात राहत असल्याची माहिती समोर येते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुकानदार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून पैशांची मागणी करणं, पैसे न दिल्यास गोंधळ घालणं किंवा बदनामीची धमकी देणं अशा प्रकारच्या तक्रारी त्याच्यावरती आहेत. याशिवाय त्याच्यावर दमदाटी आणि खंडणीचे गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे पोलिसांकडून तडीपारीची कारवाई सुरू होती असंही सांगितलं जाते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ आणि तृतीयपंथी व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शासकीय निवासस्थानातील हा व्हिडिओ असल्याचं कळतंय. तृतीयपंथी व्यक्ती आणि नरहरी झिरवाळ दोघे बेडवर दिसत आहेत. या कथित व्हिडिओनं मोठी खळबळ उडाली आहे. अगदी बेडरूम मधील हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं नक्की हा नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण व्हायरल कथित व्हिडिओत काही गोष्टी रेकॉर्ड झालेल्या आहेत. यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की मंत्री झिरवाळ, तृतीयपंथी व्यक्ती आणि अजून तिसराही कोणी व्यक्ती या दरम्यान रूम मध्ये होता का, असं देखील बोललं जात आहे. या सगळ्यात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट म्हणजे हा व्हिडिओ पवन यादवचा भाऊ रवी यादव यानं सार्वजनिक केल्याचं बोललं जात आहे. रवी यादवच्या म्हणण्यानुसार पवन यादवला राजकारणात प्रवेश करायचा होता आणि मोठं पद मिळवायचं होतं. त्यासाठी तो मोठ्या नेत्यांच्या संपर्कात राहत होता. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाकडे वेगवेगळ्या अँगलनं पाहिलं जात आहे. आता पोलीस तपासात एक महत्वाचा मुद्दा पुढे आलाय. हा प्रकार केवळ एक व्हिडिओ पुरता मर्यादित आहे का, की यामागे मोठं हनी ट्रॅप किंवा ब्लॅकमेलिंग रॅकेट कार्यरत होतं? मोठ्या राजकीय नेत्यांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा खेळ सुरू होता का? याचबरोबर या प्रकरणात आणखी काही मंत्र्यांची नावे समोर येण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. त्यामुळं या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढू शकते अशी चिन्ह दिसत आहेत. राजकारणात अनेकदा गोष्टी योगायोगानं घडत नाहीत, तर त्या घडवून आणल्या जातात असं म्हटलं जातं. सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः अजित पवार गटात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. अशा वेळी झिरवाळ यांना राजकीयदृष्ट्या कमजोर करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार एखादं पॉलिटिकल षडयंत्र तर नाही ना, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ नवीन नसून तो 5 ते 6 महिन्यापूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे. मग तो आत्ताच का व्हायरल झाला? कोणाच्या फायद्यासाठी तो बाहेर आणला गेला? आणि या प्रकरणातून अजून काय काय समोर येणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. दरम्यान राज्यात सध्या नाशिक मधल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि व्हिडिओनं धुमाकूळ घातलेला असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ते तृतीयपंथी महिलेसोबत दिसून येत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता आमदार रोहित पवार यांनीही या संदर्भामध्ये भूमिका मांडलेली आहे. त्यांनी व्हिडिओत दिसणारे सर्वजण 18 वर्षांपेक्षा जास्त आहेत, ते सज्ञान आहेत. त्यामुळं कोणाची तक्रार नसेल तर यावर राजकीय बोलणं उचित नाही. मात्र महिलेची तक्रार असल्यास नरहरी झिरवाळ यांना सोडायचं नाही असा इशाराही दिलाय. म्हणजे या सगळ्या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. नेमकं सत्य काय आहे? हा फक्त एक व्हिडिओ आहे की त्यामागे मोठं जाळं दडलंय? आणि सर्वात महत्वाचं, या प्रकरणातून अजून कोणाकोणाची नावं समोर येणार आहेत? सध्या तरी राजकारणात या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण लवकर शांत होईल असं दिसत नाही. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मंडळी, या प्रकरणाकडे फक्त एक व्हायरल व्हिडिओ म्हणून नाही तर मोठ्या घडामोडींची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच हनी ट्रॅपचा मोठा खेळ आहे की राजकीय षडयंत्र? तुमची मतं कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.